आज या ठिकाणी बोलत असताना आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला शालेय शिक्षण विभाग, या विभागाची जबाबदारी त्यांनी आपल्या मालेगाववर दिलेली आहे. भोसले साहेब दादांना पण माहिती आहे की थोडस मी ते टाळायला पाहतो आणि शिंदे साहेबांनी दोन गोष्टी ठेवल्या. त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत शिक्षण आणि आरोग्य, आणि हे दोन्ही विषय शिवसेनेकडे आहेत. शिंदे साहेबांनी सांगितलं या दोन विषयांपैकी कोणत्या विषयावर जायचं तेवढंच बोल, आणि त्यांनी सांगितलं की या विषयांच्या माध्यमातून आपण जनतेची सेवा करू शकतो. ज्या पद्धतीने गावामध्ये देवाचं मंदिर असतं त्याच पद्धतीने ती गावाची शाळा म्हणजे एक मंदिर आहे, तो दवाखाना हे सुद्धा एक मंदिर आहे. ही भावना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून शेवटी एक सैनिक शिवसैनिक म्हणून नेत्यांचे आदेश पाळणं, या भावनेतून उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश त्या ठिकाणी मानून शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी आपल्या मालेगाववर त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. साधारणपणे पहिलीपासून तर 12वी पर्यंत जे काही विद्यार्थी आहेत हे कार्यक्षेत्र या शालेय शिक्षण विभागामध्ये त्या ठिकाणी येत आहे. अर्थात 3च दिवस झाले ही घोषणा होऊन, आणि आपला आभाराचा कार्यक्रम चालू असल्यामुळे मुंबईला जाऊन आपण पदभार पण त्या ठिकाणी मला वाटतं की पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईला जाणार आहे. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की आज ज्या पद्धतीने आपली जो बात रखी आहे, आताच्या घडीला जी काही शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून अनेक महानुभावांनी त्यांचा प्रदीर्घ जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून चांगलं कार्य त्यांच्या परीने मला वाटतं की संपन्न केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी काही चांगल्या गोष्टी, मग विद्यार्थी हे दैवत मानून केंद्रबिंदू मानून त्यांच्या पालकांचं मार्गदर्शन, शिक्षक बंधू भगिनी असेल त्यांचंही मनोबल, आप जैसे कोई संस्था चालक है उनका भी सुनकर या विभागाला पुढे नेण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व मिळून त्या ठिकाणी करणार आहोत. आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे या सर्व गोष्टी केंद्रबिंदू ठेवून त्या ठिकाणी काम करण्याचा आपल्या सगळ्यांचा मानस आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोकाटे साहेब येईपर्यंत मी जरा भोसले साहेब तुमच्या मनासारखं कार्यक्रम कुठे निघतोय तोपर्यंत तुला ऐकणं मी माझा एक स्वार्थ साधणार आहे. तर या काही शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये, काही शाळेमध्ये विद्यार्थिनींचं स्वच्छतागृह असेल, या सर्व कामामध्ये आपल्याला आणखी तिथे काम करण्याची आवश्यकता ही वस्तुस्थिती आहे. काही गावांमध्ये 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांना वाचायला दिलं तर त्यांना वाचता आलं नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. आणि जेव्हा आपण बोललो की वाचता येत नाही तर गाव आपले सगळे पदाधिकारी बोलतात नाही शाळा अशी आहे, ते सर कसे आहेत. सर्वांच्या संदर्भातल्या काही कमतरता असतील, काही त्रुटी असतील,
तर ते निश्चितपणे दुरुस्त करू, बिलकुल त्याच्यामध्ये काही वावगं होणार नाही. परंतु काही शाळांमध्ये असं पण बघायला मिळालं की जिथे पटावरची संख्या 40 आहे, वर्गातले विद्यार्थी जर मोजले तर 21 विद्यार्थी उपस्थित होते. मग 19 विद्यार्थी कुठे गेले? तर 19 विद्यार्थ्यांची जेव्हा माहिती घेतली तर 2-3 विद्यार्थी घरी गावात होते, 2-5 विद्यार्थी त्यांचे पालक ऊस तोडायला गेले. पालक ऊस तोडायला गेले तर त्यांच्यासोबत विद्यार्थी पण त्या ऊस तोडण्याच्या गावाला त्यांच्यासोबत गेले. काही ठिकाणी विद्यार्थी कापूस वेचायला गेले, काही ठिकाणी विद्यार्थी कांदे लावण्याचे काम करतात. ही पण वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला वाटतं की जर विद्यार्थी शिक्षक सांगतायत की विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा, ते आले पाहिजे. आणि आम्ही जर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवण्याला कमी पडत असू तर मला वाटतं की मग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं पुढचं भवितव्य मग साधुत्य विद्यार्थ्याला वाचता येत नाही असंच अंधकारमय त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून मी आपला आभार मानित असताना आपल्याला सर्वांना विनंती करणार आहे, या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण 1 वाजेपासून आलेले आहात. भोसले साहेब सगळेजण म्हणतील की दादा भोपण उशीर आला, तर असं नाहीये. मी 1:30 वाजता तिथे येऊन गेलो. 1 वाजेचा आपला कार्यक्रम नियोजित होता, 1:30 वाजता मी इकडे येऊन गेलो. परंतु प्रमुख पाहुण्यांचं वाट व्हायचं म्हणून आपण आतापर्यंत थांबलो होतो. काही वेळेतच कृषी मंत्री महोदय कोकाटे साहेब या ठिकाणी त्याचं आगमन होत आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये आभार दौरा या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी जाऊन त्या गावांचा आभार मानतो आहोत. आणि म्हणजे 3 वाजेपासून त्या गावांना पण वेळ दिलेले आहे आणि 7-8 गावं आता सायंकाळपर्यंत काढायचे आहे. आजच्या या कार्यक्रमाचं निमित्ताने मी आदरणीय मंच आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महायुतीच्या माध्यमातून धनुष्यबाणाला तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिले आणि परत एकदा या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, त्याबद्दल भोसले साहेब मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि ही जी जबाबदारी आपण सर्वांनी दिली, या जबाबदारीच्या माध्यमातून मी मालेगाव वासियांना आश्वस्त करू इच्छितो की ज्या पद्धतीने आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये आपण सर्वजण नेहमीच एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी राहिलो, मालेगावच्या विकासाच्या संदर्भामध्ये चर्चा विनिमय करून आपण सर्वांनी मिळून मार्गक्रमण केलं, तीच कार्यपद्धती यापुढे सुद्धा निश्चितपणे सुरू राहील हे पण मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. ज्या पद्धतीने मालेगावला आपण सर्वांनी आशीर्वाद दिले, त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण जनता जनार्दनाने भरभरून महायुतीला आशीर्वाद दिले आणि परत एकदा या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदावर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राने जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे. विकासाचा रथ आपला काही वर्षांच्या पासून मालेगावचा निघालेला आहे. त्याच गतीने
महायुतीचं सरकार असल्यामुळे कुठल्याही पद्धतीचं त्याच्यामध्ये खंड पडणार नाही, किंबहुना आणखी जोमाने तो विकास आपला मालेगावचा पुढे कार्यरत आहे, हे पण मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो. मी आभारवाड्याला जात असताना गावामध्ये सांगतोय की निवडणुकीच्या काळामध्ये जे काही शब्दप्रयोग आपण मालेगावच्या मतदार राजांशी नागरिकांशी संवाद साधताना केले होते, येणाऱ्या काळामध्ये नार पार गिरनार नदीजोड प्रकल्प कार्यान्वित झाला पाहिजे, मार्गी लागला पाहिजे. गेल्या अनेक वर्षांच्या पासून मालेगाव जिल्हा निर्मितीचा आपला विषय आहे. मालेगावमध्ये मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज आलं पाहिजे. आपल्या मालेगावच्या शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून जो शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, पोखरा योजना, ज्याच्यामध्ये पाठीमागच्या काळामध्ये आपण सर्वांनी प्रयत्न केले आणि त्या योजनेमध्ये मालेगाव तालुक्याचा परत एकदा एक विशेष बाब म्हणून समावेश करून घेतलेला आहे. आणि म्हणून त्या योजनेच्या माध्यमातून या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना मार्गक्रमण करायचं आहे. मला वाटतं की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये संपूर्ण राज्यव्यापी त्या योजनेचा कामकाज सुरू होईल आणि निश्चितपणे मालेगावच्या शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून तो एक चांगला माइलस्टोन प्रकल्प या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रगती साध्य होणार आहे. आज या ठिकाणी बोलत असताना आदिवासी बांधवांच्यासाठी एक विशेष बाब म्हणून आपण मागच्या काळामध्ये 3000 घरं मंजूर करून घेतली. ती पण लवकरात लवकर कशी मार्गी लागते, हे सर्व गोष्टी आपल्याला पुढे न्यायच्या आहेत. मला माहिती आहे आता आदरणीय कोकाटे साहेब पण थोड्याच वेळात या ठिकाणी येतील. मागच्याच आठवड्यामध्ये जी आपली शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आर्थिक सक्षमता देणारी अर्थवाहिनी आहे, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गेल्या काही वर्षांच्या पासून त्या ठिकाणी ती बँक अडचणीत आलेली आहे. आणि म्हणून मागच्याच आठवड्यात मी माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेबांशी संवाद साधला आणि ही बँक परत एकदा ऊर्जित अवस्थेत आली पाहिजे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पतपुरवठा झाला पाहिजे, कारण अतिशय सहज पद्धतीने याच बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पतपुरवठा होऊ शकतो. आणि म्हणून मला वाटतं की साधारणपणे पुढच्या महिन्यामध्ये या संदर्भामध्ये मंत्रालय पातळीवरनं विभागाचे मंत्री महोदय आणि वरिष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन घेऊन एक सकारात्मक मार्ग कसा निघेल, कारण या बँकेचा ठेवीदार पण मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहेत. दुसरीकडे कर्ज वसुलीच्या दृष्टिकोनातून काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्यावर विकास सोसायट्यांचे बँकांचे नाव लावणं, त्यांचा लिलाव करणं, एकीकडे ही पण प्रक्रिया प्रगतीत आहे. ही काही आपल्याला घोषणाबाबत गोष्ट नाही. आणि म्हणून ठेवीदारांचे साधारणतः 2-1,000 कोटी रुपये त्यांच्या कष्टाचे पैसे या बँकेमध्ये त्या ठिकाणी अडकून पडले. त्यांच्या कुटुंबामध्ये लग्न कार्य, आजारपण असं असताना त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळत नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या बँकेला आपल्याला सर्वांना मिळून कोकाटे साहेब आल्याच्यानंतर खऱ्या अर्थाने मी हा मुद्दा ठेवणार होतो, कारण या बँकेचं त्यांनी प्रतिनिधित्व पाठीमागच्या काळामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की याही संदर्भामध्ये निश्चितपणे आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी पाठपुरावा करू आणि त्याच्यातून निश्चितपणे एक पॉझिटिव्ह मार्ग
निघेल हा आपल्याला मी विश्वास देतो. मागच्या काही वर्षांच्या पासून जिल्हा परिषदच्या शाळांना नवीन इमारती बांधणं किंवा दुरुस्ती करणं याला खूप कमी प्रमाणात निधी उपलब्ध व्हायचा आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये आपल्या सरकारने काही प्रमाणामध्ये निधी दुरुस्तीच्यासाठी, काही इमारती नवीन बांधण्याच्यासाठी जिल्हा नियोजन डीपीडीसीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं धोरण स्वीकारलं. मालेगाव तालुक्याचा जिथपर्यंत विषय आहे तर मला अतिशय आनंदाने सांगायचं आहे की पाठीमागच्या काळामध्ये जे जे काही विभाग आपल्या मालेगावला मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली असेल त्या काळातल्या काही मोठ्या कंपन्यांच्या CSR फंड्स मधून की ज्याच्यातनं त्या कंपन्यांवर नफ्यामधल्या काही रकमेच्या हिश्श्याची जबाबदारी ही सामाजिक विकास कामांच्यासाठी वापरायची असते, त्या निधीच्या माध्यमातून मला वाटतं की एक 22-23 गावांमध्ये आपण जिल्हा परिषदच्या शाळेच्या नवीन इमारती बांधण्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी झालेलो आहोत. जवळपास 30-40-50 गावांच्या जिल्हा परिषदच्या शाळा आपण दुरुस्त त्या ठिकाणी करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. मागच्या काळामध्ये पालकमंत्री पदाची नाशिकची जबाबदारी असताना जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सीओनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या शाळांना कंपाऊंड बांधणं हा एक चांगला पॅटर्न त्या ठिकाणी मागच्या काही वर्षांपूर्वी त्यांनी कामकाज केलेलं आणि त्याची माहिती घेऊन आपणही आपल्या मालेगाव तालुक्यापासून तर नाशिक जिल्ह्याच्या साधारणपणे 650 जिल्हा परिषदच्या शाळांना कंपाऊंड बांधण्याचं काम रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जेवढ्या नाशिक जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या सर्व शाळांचं कंपाऊंड या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं आपण त्या ठिकाणी टार्गेट निश्चित केलेलं आहे. गेल्या 3 दिवसापूर्वी या विभागाची जबाबदारी मिळाल्याच्या नंतर या क्षेत्रामध्ये अनेक चांगल्या लोकांनी काम केलेलं आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याचं काम चालू आहे. काही लोकांना प्रत्यक्ष बोलवलं, त्यांच्याकडनं प्रेझेंटेशन घेतलं, कोणत्या गोष्टींच्यासाठी कुठून आपण निधी उपलब्ध करू शकतो, काय काय सुधारणा केल्या पाहिजेत. मला वाटतं की अनेक गोष्टी त्या ठिकाणी शिकण्यासारख्या आहेत आणि हे एक मोठं आव्हान आहे. आणि म्हणून सर्व गोष्टींचा सारांश जर बोलायचं म्हटलं तर मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की खूप आपण सर्वजण कष्ट करून आणि या विभागाला न्याय देण्याचं निश्चितपणे काम केलं जाईल. गेल्या 3 दिवसांपासून तालुक्यात आभार दौरा करीत असताना काही जिल्हा परिषदच्या शाळेला यापूर्वी पण भेटी द्यायचो आणि आताही भेटी देत असताना अनेक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये अतिशय आपल्याला आनंद होईल, अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य त्या संपूर्ण गावाने, त्या ग्राम शिक्षण समितीने, त्या शाळेत, त्या गावाच्या शाळेच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी त्या ठिकाणी संपन्न केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक विद्यार्थी मराठी, इंग्रजी अतिशय शुद्धपणे वाचन, अनेक विद्यार्थ्यांनी कविता बोलून दाखवल्या, अनेक विद्यार्थ्यांनी गाणे म्हणून दाखवले, काहींनी खेळांचे चांगले सादरीकरण केलं आणि त्या शाळेची स्वच्छता असेल, त्या शाळेतलं भोजन व्यवस्था असेल, त्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठीची स्वच्छतागृह असतील, त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी असेल, अनेक गावांमध्ये चांगली सुविधा आहे. जसं गावामध्ये एखादं मंदिर बांधताना आपण सर्वजण एकत्रितपणे येऊन काम करतो, तर माझी पण तुम्हाला विनंती असणार आहे की शाळा हे त्याच पद्धतीचं तेवढंच तोलामोलाचं मंदिर आहे. या मंदिरासाठी पण तुम्ही सर्वांनी एकत्रितपणे येऊन
शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावे अशी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करणार आहे. तुम्ही म्हणाल दादा भाऊ 3 दिवसापूर्वी डिपार्टमेंट मिळालं आणि तुम्ही लगेच आपले लेक्चर प्रवचन त्यामध्ये लागे घ्या, तर अशाचा काही भाग नाही. गेल्या काही वर्षांच्या पासून तर आपण या विषयावर काम करतच होतो. आता गावांमध्ये जात असताना मी तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता तुमची जबाबदारी आहे, आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जो विद्यार्थी येईल त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं नख सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे, त्याचे केस सुद्धा व्यवस्थित असले पाहिजे, त्याचे कपडे सुद्धा व्यवस्थित असले पाहिजे. ही जबाबदारी त्या गावाच्या शिवसैनिकांची, त्या शाखेची असणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की कारण जेव्हा मालेगावचं प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रव्यापी उद्या जर गडचिरोलीला आपण गेलो आणि तिथल्या शाळेमध्ये जर काही थोडीफार उणीव असेल आणि त्यावर जर आपण बोलायला लागलो तर ते म्हणते की पहिले बाबा तुझा तालुका आणि तुझं घर काय आहे तिथली परिस्थिती बघा. आणि म्हणून मी उपमुख्यमंत्री महोदयांना पण सांगितलं की 5-7 एक आठवडा मी पहिले माझं घर व्यवस्थित करतो आणि मग राज्यव्यापी काम करायला त्या ठिकाणी सुरुवात करणार. आणि म्हणून या निमित्ताने माझी आपल्याला सगळ्यांना विनंती की आपल्या आपल्या गावाच्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळेमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते पालक आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये काही फी भरून तिकडे प्रवेश देतात आणि आपल्या या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं येतात. मी एक विचार करतो आहे, जेव्हा इंजिनिअरिंग, मेडिकल, डिप्लोमा या क्षेत्रामध्ये जर विद्यार्थ्यांना जायचं असेल तर ते शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेज, शासकीय डिप्लोमा कॉलेज याला प्राधान्य देतात. आणि मग प्राथमिक शाळेच्या शिक्षणामध्ये आम्ही शासनाच्या शाळेंना तेवढं वेटेज देत नाही जे दुसऱ्या शाळेंना आम्ही देतो. आणि म्हणून मला वाटतं की यावर संपूर्ण या क्षेत्रामध्ये काम केलेले जे जे काही महानुभाव आहेत त्या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कसं चांगलं काम करता येईल या दृष्टिकोनातून काम करण्याचा आपला सर्वांचा मानस त्या ठिकाणी असणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये अधिवेशन काळामध्ये कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या ज्या काही भावना आहेत, केंद्र सरकारने 20% जे निर्यात मूल्य आहे ते स्थगित केलं पाहिजे या संदर्भातल्या आपल्या नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या भावना आम्ही सर्व आमदारांनी माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर त्या ठिकाणी घातल्या. एका कॅबिनेटच्या संपल्याच्या नंतर आम्ही या सर्व बाबी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय केंद्राशी त्यांनी संपर्क केलेला आहे, संवाद साधलेला आहे, पत्र पण लिहिलेलं आहे. आणि मला वाटतं की लवकरच या संदर्भातला एक चांगला निर्णय शेतकरी हिताचा केंद्र सरकारचा त्या माध्यमातून होईल अशा प्रकारची आपल्या सर्वांना निश्चितपणे अपेक्षा आहे. आणि मालेगाव तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर विजेच्या संदर्भामध्ये काही अडचणी आहेत, कारण मोठ्या प्रमाणात कांदा लागवड चालू आहे, पाण्याची परिस्थिती बरी आहे आणि म्हणून विजेचाही प्रश्न काही ठिकाणी ज्या अडचणी आहेत त्याही सोडवण्याचं काम लवकरच आपण त्या ठिकाणी करायला घेतो हे पण मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. परत एकदा या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी या आयोजकांनी या ठिकाणी दिली. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो.
परत एकदा आपल्याला नम्रतेने सांगू इच्छितो, या मालेगावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, या शालेय शिक्षणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या ज्या काही सूचना असतील तर एक दोन ओळी कागदावर जर लिहून दिल्या तर निश्चितपणे त्याचं स्वागत त्या ठिकाणी असणार आहे. कृषी मंत्री महोदय काही वेळातच या ठिकाणी पोहोचत आहेत आणि मला वाटतं की महात्मा ज्योतिबा फुले रावरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत आपले छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल काष्टी तिथे जे काही आपला 5 कृषी महाविद्यालयांचा कॅम्पस त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला, दुसऱ्या टप्प्याचं काम प्रगतीपथावर आहे. कृषी मंत्री महोदय आता आपल्या नाशिक जिल्ह्याचेच असल्यामुळे मला वाटतं की ज्या गतीने यापूर्वी काम चालू होतं त्याच गतीने ते काम पुढे जाईल आणि लवकरच दुसऱ्या टप्प्याचं पण काम त्यांच्याच उपस्थितीमध्ये त्याचं लोकार्पण करण्याची संधी आपल्या संपूर्ण मालेगावकरांना त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल, हा विश्वास मी आपल्याला या निमित्ताने देतो. आपलं सर्वांचा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.